नमस्कार मित्रांनो, मुंबई किराय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि खूप खूप स्वागत आहे. तर आज तुम्ही बघत आहात, आज आपण बनवणार आहोत वाटाणा, बटाटा आणि फ्लावरची मिक्स जी भाजी आपण बनवलेली आहे, ज्याची रस्सा भाजी बनवलेली आहे, ती आपण आज कशी बनवलेली आहे आणि ही भाजी लंच आणि डिनरसाठी एक चांगलं ऑप्शन आहे. तर ही भाजी आपण कशी बनवली आहे ते सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर चला सुरुवात करूया या आजच्या यूट्यूब व्हिडिओसाठी. तर सर्वप्रथम आपण घेतलेले आहे आई कोथिंबीर, आलं लसूणाची पेस्ट, धने, कांदा, खोबरं यांची बारीक पेस्ट केलेली आहे. ओके. नंतर 2 चमचे लाल पावडर, तिखट पावडर घेतले, 1 चमचा हळद पावडर घेतले, 1 चमचा मालवणी मसाला घेतला, 1 चमचा चवीनुसार मीठ घेतलं आणि लसूण आपण टेस्ट येण्यासाठी थोडा ठेचून घेतला आणि 2 टमाटे घेतले. ओके. तर सर्व हे इन्ग्रेडियंट्स आपण घेतलेले आहेत आणि आपण फ्लावर घेतलेलं आहे, बटाटे आपण पील करून घेतलेले आहे, सोलून घेतलेले आहेत, चॉप केलेले आहेत बारीक बारीक, आणि फ्लावर पण आपण चॉप केलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे बारीक बारीक. त्याच्यावरती तुम्ही बघू शकता आपण करी लिव्स, कढीपत्ता पण ॲड केलेला आहे भरगच्च, आणि वाटाणे आपण भिजत घातलेले 1 रात्र, आणि ते आपले वाटाणे आहेत असे भिजत झालेले आहेत, भिजत घालून झालेले आहेत. तर आपण घेतलेले आहे 2 चमचे तेल, राईट आई? 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण करी लिव्स ॲड केलेले आहेत. फटाफट होणारी डिश आहे, जास्त काही टाईम लागत नाही. त्याच्यानंतर आपण टाकलेलं आहे ठेचलेला लसूण, राईट आई? हा लसूण टाकलेला आहे. तर मस्तपैकी ना आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे. तडक्याचा वास भरपूर सुंदर सुटलेला आहे. तर येस, मस्तपैकी अशी लंचसाठी डिश होणार आहे. येस, काय बोलली आई? थोडे जिरे टाकलेले आहे आपण इथे. थोडे जिरे पण ॲड केलेले आहेत फोडणीसाठी. तर तुम्ही बघू शकता आपला लसूण ब्राऊन झाल्यावरती आपण हा कोणता मसाला परत आई ॲड केलेला आहे? आलं लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता. ओके. तर हा मसाला जो आहे आपण बनवून ठेवू शकतो, 2 ते 3 दिवस चालतो, राईट आहे हा मसाला? नाही, ताजाच केलेला आहे, आता केला होता. म्हणजे आपण प्रिझर्व पण करू शकतो, फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो, राईट? येस. ओके. आणि त्याच्यानंतर आपण ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ आणि हळद. तर मस्तपैकी ना तर मस्तपैकी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यानंतर हे टाकलेले आहे 2 चमचे लाल मिरची पावडर आणि 1 चमचा मालवणी मसाला. ओके. तर हे 2 चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आणि 1 चमचा मालवणी मसाला. मस्तपैकी आता हे मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. हा मसाला फ्राय होऊ द्यायचा, तेल सुटू द्यायचं मसाला चांगल्यापैकी. तर 2 ते 3 मिनटं आपल्याला गॅसवरती फ्राय करून घ्यायचं. हा बघा मस्त फ्राय झालेला आहे, खरपूस झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण तेल सुटलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण टमाटर ॲड केलेलं आहे. मस्तपैकी आता फ्राय करून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपलं इन्ग्रेडियंट जे ॲड झालेले आहे ते झालेलं आहे टमाटर, चॉप केलेले टमाटरने एकदम टँगीचा फ्लेवर येतो ह्या भाजीला. तुम्ही ही भाजी चपातीबरोबर, भाताबरोबर, पुरीबरोबर पण खाऊ शकतात. मस्त ऑप्शन आहे हा बटाटा फ्लावर वाटाण्याची मस्त अशी भाजी आहे. तर मस्तपैकी अशी परतून घ्यायची. सगळा मसाला ना ह्या बटाटा भाजीला लागला पाहिजे. हे बघा, चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं. सुंदर असा बेत होणार आहे. तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर, पुरीबरोबर एक बेस्ट ऑप्शन आहे आणि लवकरात लवकर होणारी डिश आहे. फक्त हे आपल्याला चॉपिंगसाठी आपल्याला थोडा टाईम लागतो. फ्लावर एकदम आपल्याला नीट स्वच्छ करून घ्यायचा असतो, बघायचा असतो तो कापताना. तर हे सर्व गोष्टींसाठी टाईम देतो. अदरवाईज ही भाजी 20 मिनटामध्ये होऊन जाते. तर मस्तपैकी अशी झालेली आहे. आई, आता ह्याला आपल्याला काय करायला लागेल? कोथिंबीर ॲड केली, राईट? वरून टाकायची. ही कोथिंबीर ॲड केली आहे आणि 5-10 मिनिटं 1 कप पाणी टाकायचं त्याच्यात. ओके. 1 किंवा 2 कप पाणी टाकायचं. 1 कप किंवा 2 कप पाणी टाकायचं. भाजीचा रस्सा पाहिजे असेल तर जास्त टाकायचं आणि कमी पाहिजे असेल तर 1 कप टाकायचं. ओके. म्हणजे फ्लावर लवकर शिजतं ना, त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही. म्हणजे भाजीचा अनुमान घेऊन त्या हिशोबाने आपण 1 कप किंवा 2 कप पाणी टाकायचं. ही आपण बनवतोय 4 जणांसाठी भाजी, तर त्या हिशोबाने आपण पाणी टाकलेलं आहे. तुम्ही अंदाजानुसार पाणी टाकू शकता. हे आपण पाणी ठेवलेलं आहे, याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. तर आता आपल्याला किती वेळ ठेवायला लागेल गॅसवर? 10 मिनिटासाठी झाकण ठेवून. ओके. 10 मिनिटासाठी गॅसवरती ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे. म्हणजे आपला वाटाणा, फ्लावर आणि बटाटा चांगलं बॉईल झालं पाहिजे, मऊ झालं पाहिजे शिजल्यावरती. तर तुम्ही बघू शकता मस्त असा कट आलेला आहे. एकदम अशी बोलतात ना की जी लग्नामध्ये शाक भाजी असते तशीच झालेली आहे. पुरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर तुम्ही एनी टाईम खाऊ शकता. तर मस्तपैकी आता हिला सर्व करून घेऊया. डब्यासाठी पण सुक्की तुम्ही करू शकता. तुम्ही ही तुमच्या हिशोबानुसार बनवू शकता. तर आपण ही बघा ही अशी काढून घेतलेली आहे, प्लेटिंग करून घेत आहोत. त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करत आहोत.
तर बघा किती सुंदर आज झालेली आहे. कोथिंबीर टाकली बारीक चिरून. येस, कोथिंबीर आपण चॉप करून टाकलेली आहे, बारीक करून टाकलेली आहे. तर जरूर ही डिश करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका आणि मुंबईकर चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब आणि लाईक करा. हो, आई पण म्हणते लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण सर्वजण काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.